ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। काल म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील महिलांच्या खात्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मी आता सध्या उभा आहे जालना शहरामध्ये आणि या ठिकाणी माझ्यासोबत काही लाभार्थी महिला आहेत। आपण यांच्याशी बोलणार आहोत की नेमकी सरकारची योजना जी आहे ती महिलांना कशी वाटते, महिलांना या योजनेचा फायदा कसा होणार आहे, यापूर्वी महिलांना कुठल्या प्रकारच्या त्रासांना महिलांना सामोरे जावे लागायचे, या संदर्भात आपण आज महिलांशी बोलणार आहोत। आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, काय सांगणार, काय वाटतं? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 2 महिन्याची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली, काय वाटतं? काय हो, खूप आभार वाटते मुख्यमंत्री साहेबांची। 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये पोहोचले। मुख्यमंत्री साहेबांनी खूप मदत केलेली आहे मला। मी भाजीपाला विकते, पण 3000 मध्ये माझा भाजीपाला धकला ना, म्हणजे 3000 मी एक हप्ता धकू शकते, तर त्याच्यावर मला किती लाभ भेटेल 3000 रुपयावर? त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते। आता तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्राप्त झालेले आहेत। 3 दिवसांनंतर राखी पौर्णिमा आहे। राखी पौर्णिमेचं गिफ्ट महिलांना मिळालेलं आहे। काय वाटतं, नेमकी काय भावना? ते आमचे लाडके भाऊच आहेत। आज एक लाडके भाऊ, आज लाडकी बहीण आहे। त्यांनी आम्हाला बहीण मानलं, आम्ही त्यांना भाऊ मानलं। आता लाडके भाऊच आहे आमचे, सख्या भावापेक्षा तेच भाऊ आहे आमचे। आता ताई, काय सांगणार, काय वाटतं, कशा प्रकारे सांगणार? खूप आभार आहे शिंदे साहेबांचे। आणि काल रात्री माझ्या खात्यात 7 वाजता 3000 रुपये पडले। आता माझे 8 दिवस चांगले धकू शकते त्याच्यामध्ये। खूप खूप धन्यवाद सर भावांचे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक आर्थिक सहाय्य मिळणार आहे, त्यामुळे महिलांचं जे आर्थिक मनोबल आहे ते वाढेल। त्याचबरोबर जे काही महिलांना त्याचा इतर खर्च आहे तो भागवण्यास मदत होणार आहे। हो, भरपूर आधार होतो। दर महिन्याला 1500 रुपये म्हणले, महिन्याचं पूर्ण खर्च महिलाचा धकू शकतो। आणि भावाचे खूप खूप धन्यवाद। ताई, एक प्रश्न असा आहे की विरोधक जे आहे ते सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत। ही योजना फसवी आहे, हे सरकार फसवं आहे असं देखील म्हणतात। नाही, फसवी नाही। विरोधक काही म्हणतात, पण योजना थोडी फसवी असते। योजना जर फसवी जर असती तर हे पैसे आले नसते ना खात्यावर। योजना फसवी नाही ना, फसवी कशी म्हणता येईल? आज किती योजना काढा मुख्यमंत्री साहेबांनी। लाडकी बहीण योजना काढली, लेक माझी लाडकी काढली, मुलीला मोफत शिक्षण दिलं। आणखीन काय पाहिजे याच्यावर? भरपूर किती पाहिजे आणखी? याच्या आधी मुख्यमंत्री काही काढले का योजना? आज मुख्यमंत्री साहेबांनी भरपूर योजना काढा, त्याच्यामुळे खूप आभार मानते। बरोबर। ताई, काय सांगणार, काय वाटतं? 3000 रुपये महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। 1500 असे प्रमाणे 3000 रुपये जमा झालेले, काय वाटतं? नाही, खरंच शिंदे साहेबांचं याबद्दल सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनं अभिनंदन। आणि कारण आभार नाही मानणार, कारण भावाचे आभार नसते मानायचे, भावाच्या मागे खंबीर उभं राहायचं असतं। आणि आज शिंदे साहेबांनी जो शब्द दिला की माझ्या लाडक्या बहिणींना मी 1500 रुपयेप्रमाणे महिन्याला त्यांच्या खात्यावर टाकणार, तर त्यांनी तो त्यांचा शब्द पाळला। कारण नुसतं शब्द देऊन आता विरोधकांचं असं होतं की शब्द देणार आणि पाळणार नाही, पण शिंदे साहेबांनी ते सगळं खोटं ठरवलं। शब्दही दिला आणि तो पाळलाही। कारण याच्या माध्यमातून महिलांना भरपूर मदत होणार आहे। 1500 रुपये महिना म्हटलं तर महिलांचा एक महिन्याच्या किराणा येण्यामध्ये भरपूर त्याचं सहाय्य होणार आहे। त्याच्यामुळे त्यांचं जीवन त्याच्यामध्ये सहाय्यताच होणार आहे महिलांना। मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे, लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे। त्याचबरोबर तरुण मुलामुलींना ते स्टायपंड देखील देणार आहे। त्यामुळे एकीकडे सरकार जे आहे ते चांगल्या योजना राबवत आहे, तर दुसरीकडे विरोधक म्हणत आहे की ही योजना फसवी आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अशा घोषणांची पाऊस पडते फक्त। नाही, विरोधकांचं कामच असतं विरोधात बोलायचं। कारण आतापर्यंत STमध्ये सवलत जी दिली महिलांना त्याची 1 वर्ष होऊन गेलं, 1.5 वर्ष झाली त्याची अंमलबजावणी होऊन। कारण ठराव ज्या दिवशी झाला तर त्याच्या 5 दिवसानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली। आमच्या पूर्ण जेवढ्या महिला भगिनी आहेत आतापर्यंत तो STनं अर्ध्या तिकिटाचा प्रवास करतायत। आणि त्याच्यानंतर जी लेक लाडकी योजना आणली, लेक लाडकी योजनेमध्ये पण आमच्या बऱ्याचशा महिला ज्या आता 23 पासून ज्या मुलींचा जन्म झाला तर त्या मुलींच्या खात्यावर 5000 रुपयेप्रमाणे पहिली रक्कम जमा झालेली आहे। आणि जे मुलींचे शिक्षण आणि स्टायपंडचं जे म्हणता, तर मुलींच्या शिक्षणामध्ये सुद्धा काही गैरसमज असे निर्माण विरोधकांकडनं होत होते, पण आता शिंदे साहेबांनी स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्या पूर्ण महाविद्यालयांना सूचना करून आता मुलींनासुद्धा मोफत शिक्षण मिळेल यानुसार प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। आणि तीही योजना फसवी नाही, कुठलीच योजना फसवी नाही आहे। कारण नुसतं निवडणुकीपुरती योजना नाही आणलेली, तर ही योजना खरंच जनतेच्या कल्याणासाठी। आणि मला खरंच ह्या सरकारचं मनापासून आभार व्यक्त करायचे, कौतुक करावंसं वाटतं की महिलांसाठी
महिला विशेष करून आतापर्यंत ह्या शिंदे साहेबांच्या काळामध्ये महिलांसाठी त्यांनी भरपूर योजना आणल्या आणि त्या योजना नक्कीच सगळी त्यांची अंमलबजावणीही केली आणि जी आता लाडकी बहीण योजना जी जालना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहात, तर याच्यामध्ये मी आवर्जून जालन्यासाठी उल्लेख करेन आमचे मंत्री अर्जुन भाऊ खोतकर यांचा, की भाऊंनी आम्हाला शिंदे सरकारने योजनेचे अंमलबजावणी करण्याची सूचना केली, पण भाऊंनी असा म्हणजे निर्धारच केला की माझी एकही बहीण माझ्या मतदारसंघामध्ये या योजनेपासून वंचित राहू नये, म्हणून भाऊंनी म्हणजे मनापासून प्रयत्न केले आणि ते प्रयत्न सगळ्यांनी पाहिले. पण भाऊ आजही महिलांच्या पाठी खंबीर आहेत. त्यामुळं मी शिंदे साहेबांचे, युती सरकारचे आणि मनापासून भाऊंचेही सुद्धा अभिनंदन करते. एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो महिला वर्गातून या योजनेचं स्वागत होत आहे. ताई, काय वाटतं, 3,000 रुपये खात्यात प्राप्त झालेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? मला सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करायचे. म्हणजे शब्द देणारा भाऊ आणि शब्द पाळणारा भाऊ. आज माझ्या अकाउंटला 3,000 रुपये बॅलन्स पडलेला आहे. त्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की म्हणजे जो शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता तो आज पाळला आहे. का तर कारण ही जी योजना आहे ना, ती योजना अंमलबजावणी केलेली आहे. प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि महिलाच्या अकाउंटला 3,000 रुपये बॅलन्स पडलेला आहे. आणि ही योजना जेव्हा चालू झाली होती ना, तर सगळ्या महिलांचा गोंधळ उडाला होता की आता आपण कुठं ऑनलाईन करायचं, कसा अर्ज करायचा आणि कुठं जायचं. म्हणजे मी स्वतः एक शिलाई मशीन काम करते आणि माझा उदरनिर्वाह करते, पण मला मुख्यमंत्री साहेबांना हे सांगायचं की ही योजना त्यांनी काढली आणि खूप सुंदर योजना आहे. ह्या योजनेचा सगळ्या महिलांना फायदा झाला आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ही योजना म्हणजे फॉर्म भरणं, ऑनलाईन करणं हे किचकट काम होतं. पण मला सांगायचं आहे, आमचे लाडके भाऊ खोतकर भाऊ यांनी म्हणजे ह्या योजनेची जनजागृती केली पूर्ण. म्हणजे म्हणताय की अर्जुन खोतकर यांनी या योजनेची जनजागृती केली, गावागावापर्यंत या योजनेचा प्रचार प्रसार केला, तर दुसरीकडे विरोधी पक्षातील लोक जे आहेत ते या योजनेवर टीका करतायत की ही योजना फसवी आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेची घोषणा केलेली आहे, योजना लवकरच बंद पडेल. असं म्हणजे आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री झाले, माझं म्हणणं हे आहे की त्यांनी ज्या योजना काढल्या म्हणजे महिलांसाठी कोणतीही अशी योजना नव्हती आतापर्यंत, तरी मला असं आठवते. पण आता जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढलेली आहे तो त्यांचा शब्द म्हणजे ही अमाऊंट आलेली आहे ना, तर यावरच सिद्ध होते की ही योजना फसवी नाही. आणि मला असं म्हणायचं आहे की ही म्हणजे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिलासाठी मुख्यमंत्री साहेब म्हणजे एक मोठा भाऊ असल्याचं सिद्ध झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे मी खूप म्हणजे आभार व्यक्त करते. आणि मला हे म्हणायचं की म्हणजे भलेही महिला म्हणजे त्यांची जी अमाऊंट आहे 1,500 रुपये, तिच्यानं म्हणजे आयुष्य बदलणार नाही, पण जी परिस्थिती आहे ती बदलल हे मला म्हणजे नक्की विश्वास आहे याच्यामध्ये. एकीकडे मुख्यमंत्री जे आहेत ते महिलांचं आर्थिक स्वावलंबन होईल यासाठी प्रयत्न करतात, तर दुसरीकडे मित्रपक्षातले आमदार रवी राणा जे आहेत ते या योजनेवर टीका करत आहेत की जर तुम्ही मला आशीर्वाद रूपी मतदान दिलं नाही तर मी तुमच्या खात्यातले 1,500 रुपये काढून घेईल. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होते आहे. नाही, टीका तर म्हणजे करायला पाहिजे त्यांच्या बरोबर, कारण की ते 1,500 रुपये काढणारे ते कोण? जर आम्हाला 3,000 रुपये मिळाले आहेत तर 1,500 रुपये काढणारे ते कोण? आणि आमच्या खात्यातले पैसे ते कसे काढणार? तर आता म्हणजे मिळाले आहेत पैसे, सगळ्या बहिणी समजदार आहेत, आता एज्युकेटेड आहेत आणि कोणाच्याही अकाउंटला पैसे जमा होणं ही खूप गर्वाची गोष्ट आहे. आणि भावानी दिले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला भाऊ पैसे देतो, पण त्याच भावाचा मित्र असलेला मित्रपक्षातील आमदार रवी नाना जे आहेत ते पैसे काढण्याची भाषा करतात. वो उनका गलत है ऐसा ही बोलूँगी. बरोबर. ताई, काय सांगणार, सरकारने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे, महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली, काय वाटतं नेमका याचा फायदा कसा होणार आहे? चांगला होणार आहे. आम्हाला खूप गर्व वाटतोय की खरंच त्यांनी शब्द दिलेला पाळला आणि मुख्यमंत्री यांनी पैसे देऊन सगळ्यांवर. बरं ताई, काय वाटतं नेमकं तुम्हाला? चांगलं वाटतंय. भावांना दिले. आपण या ठिकाणी पाहू शकतो महिला जे आहेत ते आपला आनंद व्यक्त करत आहेत. ताई, काय वाटतं नेमकी काय भावना आहे?
मला असं वाटतं की हा आपला पहिलाच भाऊ असेल की आपण राखी त्यांच्यापर्यंत भावापर्यंत आज पोहोचली नाही, तरीही भावाने आपली राखी पौर्णिमाची ओवाळणी आज बहिणीपर्यंत पोहोचवली. फक्त यांनी आश्वासन दिलं नाही तर त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं. आता त्यांचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं, पण आता बहिणीची वेळ आहे. बहिणीलाही भावाच्या पाठीमागे तसंच उभं राहायचं आहे की आपल्याला जे त्यांचे विरोधक आहेत त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता आपल्याला आपल्या भावाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे. कारण तेही इथून पुढं फक्त निवडणुकीपुरतेच आपल्याला त्यांनी 1,500 दिलेले नाहीत. इथून पुढं भले आपलं पूर्ण संसार त्याच्यावर नाही होणार, पण आपल्या महिलांच्या काही छोटे छोटे व्यवसाय त्या व्यवसायाला त्या 1,500 रुपयातून बरीच मदत होणार आहे. हा विचार पण प्रत्येक बहिणीनं आता करणं गरजेचं आहे. त्यांचं कर्तव्य त्यांनी गाजवलं, आता आपलं कर्तव्य गाजवायची आपली वेळ आहे. एकीकडे या योजनेचं सगळेजण स्वागत करतात, तर दुसरीकडे जे आहेत मित्र पक्षातील आमदार रवी राणा जे आहेत ते या योजनेच्या माध्यमातून महिलांकडून मतदान मिळवून घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. महिलांना ते सांगत आहेत की तुम्ही आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान द्या, नाही तर तुमच्या खात्यात आलेले 1,500 रुपये आम्ही काढून घेऊ. हे बघा, विरोधकांचं जे काम आहे ते करणार नाही, ते सत्यातले आहेत. हो, सत्यातले आहेत, त्यांचं बरोबर आहे. पण आता जे ऑनलाईन कामं निघलेले आहेत, तर ऑनलाईन कामामुळे महिला एवढ्या हुशार झालेल्या आहेत की 4 वेळेस आधार कार्ड किंवा बँक पासबुक देताना आपण 4 वेळेस विचार करतो. तर ह्या गोष्टी फक्त बोलणं शक्य आहे, करणं अशक्य आहे. तर त्यामुळे आपल्याला या गोष्टी त्यांच्या जरी बोलताना व्यवस्थित वाटत असेल, पण ऐकताना आपल्याला या गोष्टी व्यवस्थित वाटत नाही आहेत. हे पूर्ण त्यांचं चुकीचं, आणि असं तर होणं शक्यच नाही आहे. विरोधक सातत्याने म्हणत आहे की ह्या योजनांची घोषणा जी आहे ती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. नाही, कारण पाठीमागे पण त्यांनी जेवढ्याही महिलांसाठी योजना काढल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण राबवल्या. सगळ्या महिलांनी लाभ घेतला. त्यामध्ये त्यांनी फक्त कोणत्या पक्षाच्या महिला आहेत याचा विचार केला नाही, आणि कोणत्याही ह्या बहिणी कोणत्या समाजाच्या आहेत का, कोणत्या पक्षाच्या आहेत का. आमच्या बचत गटातील सर्व महिला कोणत्याही पक्षाच्या असो, कोणत्याही जाती धर्माच्या, सगळ्या महिलांना त्याचा लाभ झालेला आहे, आणि त्यांच्या छोट्या छोट्या व्यवसायाला म्हणजे मदत होणार आहे. योजनेचं स्वागत आहे एकूणच. योजनेचं स्वागत आणि त्यांचं खूप खूप आभार आम्ही बहिणी व्यक्त करतोय. एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो जालन्यातील ज्या महिला आहेत त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं स्वागत करताना पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोधक जे आहेत ते लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत. सातत्याने ते म्हणत आहेत की ही योजनेची अंमलबजावणी जी आहे ती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. मात्र हे असं नसून मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणींप्रती असलेला जो आदरभाव आहे तो व्यक्त करण्यासाठी ही योजना राबवली असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती जालन्यातील या महिलांनी दिलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.